नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थच्या या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, दर्श अमावस्या म्हणजेच चैत्र दर्श अमावस्या या दिवशी आपण कोणती सेवा करायची किंवा विशेष अशी सेवा जी आहे ती आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे, जी तुम्हाला दर्श अमावस्येला करायची आहे. जेव्हा ही सेवा तुम्ही कराल तेव्हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चैत्र दर्श अमावस्या प्रारंभ 16 एप्रिल 2026 वार गुरुवार, वेळ रात्री 8:12 चालू होत आहे व अमावस्या समाप्ती दिनांक 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार, वेळ संध्याकाळी 5:22 समाप्ती होत आहे. या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा. पाण्यात मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्या. सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ 7 वेळा उतरून फेकून द्या. अमावस्येला जी सेवा करायची आहे, म्हणजे विशेष अशी सेवा करायची आहे ती आता आपण पाहूया. तर स्वामी भक्तांनो, सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी. जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम. पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये. त्याचबरोबर दुसरं म्हणजे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी किंवा पांढरी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरवाष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार, नारळ, खडीसाखर ठेवून मान सन्मान करावा. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ म्हणजेच खडे मीठ ज्याला आपण म्हणतो ते, हळद, लिंबू, गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर किंवा फिनेल पण घरातले आपले चालेल ते टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे. त्याचबरोबर हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा. त्याचबरोबर आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा. उतारा करताना वाहने जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा. तसेच पांढऱ्या मोहरीवर वल्गा सूक्त 11 वेळा करून या पिवळ्या कापडाच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या तारेने अडकून ठेवावे आणि वाहनास केसारी बांधावी. घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधा. त्याचबरोबर अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ म्हणजे जो श्री स्वामी समर्थ मंत्र आहे त्या मंत्राची एक माळ, श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र जो आहे त्याची एक माळ, शाबरी मंत्र जो नवनाथांचा आहे तो एक माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा, वल्गा सूक्त 11 वेळा करावे. गोरक्ष चिंच, आसोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदर ते बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचराकुंडीत सोडावे. आसोला नारळ किंवा कोहळा टाकल्यानंतर कधी खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा किंवा आसोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा. त्याचबरोबर हिरण्यदान. आता पहा की ज्यांचे वडील नाही त्यांनीच हिरण्यदान करावे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 दरम्यान जानवे, जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान देणे. प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये.
घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवावा. शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळावे. कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करावा. दर पौर्णिमा किंवा अमावस्येला नारळ बदलून घ्यावा. जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा. नारळ खराब निघाल्यास विसर्जन करा. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न हे अजिबात घेऊ नये. स्वामी भक्तांनो, हा महत्त्वाची सूचना की शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये, हा महत्त्वाचा नियम. त्याचबरोबर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की मांडा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.